महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला। त्या काळामध्ये हा अधिकार मिळवण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला। प्रसंगी दगडधोंडे सुद्धा त्यांनी सहन केले, मात्र समाज परिवर्तनाचा ध्यास कधीच सोडला नाही। त्यांच्या या संघर्ष जीवनावरती एक मराठी मालिका सुरू करण्यात आली होती, मात्र दुर्दैवाने प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मालिका बंद करावी लागली। सावित्री ज्योती असं या मालिकेचं नाव होतं। प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळाला आणि टीआरपी घसरल्यामुळे ही मालिका बंद करावी लागत असल्याचं संबंधित वाहिनीने सांगितलं आहे। आणि आता याच संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे। इतर कुठल्या वाहिनीवरती ही मालिका सुरू करता येते का, त्याचसोबत सरकारी वाहिन्यांवर सुद्धा ही मालिका दाखवण्यात यावी असं मत पवार यांनी व्यक्त केलंय। ही मालिका बंद झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती। अशा पद्धतीने टीआरपीच्या गणितामध्ये महापुरुषांच्या जीवनावरच्या मालिका बसवायच्या झाल्या तर त्या कधीच दाखवल्या जाणार नाहीत असं सुद्धा अनेकांनी मत व्यक्त केलं होतं। आता याच संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि ही मालिका सुरू राहावी असं पत्र दिलं। त्यानंतर पवार यांनी इतर कुठल्या वाहिनीवरती ही मालिका सुरू करता येते का हे बघूया। त्याचसोबत ही मालिका सरकारी वाहिन्यांवर सुद्धा सुरू करण्याचं आश्वासन दिलंय। या संदर्भामध्ये चाकणकर यांनी लोकमतला अधिक माहिती दिली। काय सांगाल, ती जी मालिका सुरू आहे ती काही कारणामुळे बंद होती आणि अशा वेळी तुम्ही शरद पवार यांची भेट घेतली, तर काय नेमकं बोलणं झालं, काय निर्णय झाला? आदरणीय साहेबांची आज भेट घेऊन त्यांना सोनी मराठीवरती जी सावित्री ज्योती म्हणून मालिका सुरू होती ती केवळ टीआरपी न मिळाल्यामुळे बंद करण्यात आली। आणि ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी प्रयत्न केले, मुलींना शिक्षण देण्यासाठी स्वतः मुख्याध्यापिका, शिक्षिका, समाजसेविका ह्या सगळ्या माध्यमातून प्रवास केला, हा खरा इतिहास समाजापुढे निर्माण गरजेचं होतं। समतेचा जो विचार समाजामध्ये पोहोचवण्याची त्यांची भूमिका होती, ही आत्ताच्या समाजाला समजणं ही फार महत्वाचं आहे। केवळ इतकंच केलं नाही तर त्यांनी ज्या अंधश्रद्धा होत्या त्या मोडीत काढून नव्या परंपरा घालण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला। आणि हे विचार खऱ्या अर्थानं समाजात पोहोचणं गरजेचं असताना ही मालिका बंद होती, हे खरंच दुर्दैवी आहे। म्हणून मी आज आदरणीय साहेबांकडे या संदर्भातलं पत्र दिलं। साहेबांनी देखील ही मालिका इतर चॅनलशी बोलून काही करता येतं, यामध्ये काही नियोजन करता येईल त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतो आणि ही मालिका आपण सुरू करूयात, हा शब्द त्या निमित्ताने दिला। शरद पवार यांचं राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर क्षेत्रांमध्ये मित्रमंडळ आहे हे अनेकदा सिद्ध झाले। अगदी खेळापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंतच्या अनेक असामी पवारांच्या जवळ असल्याचं वारंवार दिसून आलंय आणि आता त्याचा उपयोग करत पवार पुन्हा एकदा ही मालिका पडद्यावरती आणतात का हेच बघावं लागेल। या सगळ्या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा।